काँग्रेसच्या निष्ठावंत असलेल्या आमदार प्रज्ञा सातव यांना फोडत भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात पक्षाला भक्कम करण्यासाठी भाजपला सातव यांचा मोठा फायदा होणार आहे, तर दुसरीकडे सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात आलाय। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदापासून सतेज पाटलांना दूर ठेवण्यात सुद्धा भाजप यशस्वी झाल्याची चर्चा आहे। सातव यांच्या भाजप प्रवेशाने भाजपने कसा मास्टर स्ट्रोक मारलाय पाहूयात। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार आणि गांधी कुटुंबियांच्या निकटवर्ती असलेल्या प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला। प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशाने भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सातव यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची हिंगोलीमधील ताकद वाढणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे। हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार आहे। कळमनुरीचे माजी आमदार गजानन घुगे आधीच भाजपत दाखल झालेत। वसमतचे शिवाजीराव जाधव यांच्या माध्यमातून भाजपने आपली ताकद वाढवली आहे। हिंगोली, कळमनुरी आणि वसमत विधानसभेत भाजपची संघटनात्मक ताकद बळकट झाली आहे। सातव यांच्या भाजप प्रवेशाने हिंगोलीतील भाजपची ताकद अजून वाढणार आहे। सर्वांचा आग्रह असतो की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजू भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत। एकीकडे पालिका निवडणुकीच्या तोंडावर सातव यांच्या प्रवेशाने हिंगोलीमध्ये भाजपला मोठा फायदा होणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात येण्याची शक्यता आहे। कारण सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर आलंय। विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी 8 आमदारांची अट आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा अडचणीत येण्याची शक्यता आहे। प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे। विधान परिषदेतील काँग्रेसचं समीकरण बिघडलंय। काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार आहे। विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी 8 आमदारांची अट आहे। तर यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता नकोच असल्याचं म्हणत वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। तिथे तर ती काही अट नव्हतीच किंवा अट होती तरी तेवढे आमदार वरच्या हाऊसमध्ये आमच्याकडे होते। आम्ही पत्रही दिलं होतं बंटी पाटलांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी। या अधिवेशनात ते करू शकले असतील। ठीक आहे, खाली अडचण होती, 10% अट पूर्ण होऊ शकत नव्हती, वर कुठे होती। तरी हे 7 दिवसाचं अधिवेशन किंवा दानवेजी गेल्यानंतर इतका कालावधी 2-3 महिन्याचा का घालवला याचं उत्तर सरकारपाशी आहे का? तर महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय। जर तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसतच नसाल तर तुम्हाला कसं मिळेल ते पद? मागे आम्ही सांगितलं होतं, मी ते बोललो होतो, अनेक तुमच्या माध्यमातून बोललो होतो की यांना विरोधी पक्षनेतेपद देताच येत नाही। पण यांचा आग्रह चहा प्यायच्या निमित्ताने का होईना देता का विरोधी पक्षनेतापद? बुके घेऊन जातील देता का विरोधी पक्षनेता? तुमचे आमचे संबंध किती चांगले देता का विरोधी पक्षात? मग ज्यांना काही विश्लेषण लावायचे मग ते फडणवीस साहेब झाले। फडणवीस साहेब सगळ्यात चांगले मुख्यमंत्री आहेत असं आम्हाला वाटतं, देता का विरोधी पक्षनेतापद? हे काय चाललंय यांचं? अहो, लाचाराची काही सीमा असते का नाही? आणि ही सीमा सगळ्या तोडलेल्या आहेत तरी अखेरला नियमानुसारच कामकाज होतं हे आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यापासून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपद रिक्त आहे। भाजपने यामध्ये दिरंगाई का केली याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि याचं कारण काँग्रेसने सुचवलेल्या सतेज पाटील यांच्या नावात दडल्याची चर्चा सुरू आहे। सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे सतेज पाटील विरोधी पक्ष नेतेपदापासून दूर राहणार असल्याची शक्यता आहे। सतेज पाटील या पदावर नकोत अशी भाजपची भूमिका असल्याची चर्चा आहे। सतेज पाटील हे साधन संपन्न नेते आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत, प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे। प्रभावी मुद्दे मांडून सरकारची अडचण करू शकतात अशी ही चर्चा आहे।
आणि या अनेक कारणांमुळे सतेज पाटील हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर नको असल्याची भाजप नेत्यांची भूमिका होती अशी चर्चा आहे. आता काँग्रेसचा दावा संपुष्टात आल्यानंतर ठाकरेंची शिवसेना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रज्ञा सातव यांचा प्रवेश वरवर एका आमदाराचा प्रवेश वाटत असला तरी भाजपने सातव यांना फोडून एका प्रवेशाच्या माध्यमातून अनेक शिकारी केल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.